आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणी पुरवठा होतो। गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या चवीत बदल जाणवत होता। काहीसा पाणी पुरवठा अशुद्ध होत होता। या पार्श्वभूमीवर जलशुद्धीकरण केंद्रातील दोन्ही टाक्यांमधील गाळ काढून टाक्या स्वच्छ करण्याचे काम आज सुरू करण्यात आले आहे। नगर परिषदेकडून यापूर्वी पावसाळ्यापूर्वी टाक्यातील गाळ काढत होते, परंतु पावसाळ्यानंतर व उन्हाळ्यात नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी आरोग्य प्रमुख गिरीश काकडे यांना सूचना देऊन जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून आज दोन्हीही टाक्यातील गाळ काढून टाक्या स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे। पालिका वर्षातून एकदा टाक्या स्वच्छ करत होती, मात्र आता वर्षातून दोनदा पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणार असल्याचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी कराड टुडे न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। काय म्हणाले पहा। देशातल्या सर्व नगरपालिका त्यांच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटची वर्षातून एकदा साफसफाई करत असतात, स्वच्छता करत असतात। तथापि कराडच्या बाबतीत यंदा पावसाळा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे नदीपात्रातून गाळ पाणी उपसा करत असताना मोठ्या प्रमाणावर आपल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आलेला आहे। तो गाळ काढून टाकण्याचं काम आज सुरू झालेलं आहे। सदरचा गाळ काढून टाकल्यानंतर जसं उन्हाळ्यामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा होत होता त्या पद्धतीनेच पाणी पुरवठा आपण पुढच्या 1-2 दिवसापासून सुरू करणार आहे, 2 दिवसानंतर। आणि ह्या बाबतीत कराडकर नागरिकांनी निश्चित राहावं। नगरपालिकेला सर्व नागरिकांची काळजी आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी आहे। नगर परिषद वर्षातून एकदा वॉटर ट्रीटमेंट प्लांटची स्वच्छता करत असते, त्यामध्ये सर्व गाळ काढण्याची प्रक्रिया करत असते। तथापि यावर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे गाळ मोठ्या प्रमाणावर वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आलेला आहे। तो स्वच्छ करण्याचं काम आता आपण वर्षातून 2दा करणार आहोत इथून पुढे, जेणेकरून नागरिकांना वेळोवेळी स्वच्छ आणि सुव्यवस्थित पाणी पुरवठा होऊ शकेल। याबाबत कराडकर नागरिकांनी निश्चित राहावं। नगरपालिका त्यांची सर्व काळजी घेत आहे। याबाबतीत कोणत्याही नागरिकांची तक्रार असल्यास पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा किंवा माझ्याशीही संपर्क साधावा। धन्यवाद। थँक्यू।